व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं देखील 8594 व्ह्यूज या स्पर्धेकडे जोडले आणि करंट व्ह्यू 164 आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। आता दिग्गज मॅच आहे, एका बाजूने श्री साई रावत्याचा पाडा, ज्या संघाने या स्पर्धेतील पावशिकत्यात सर्वोच्च धावसंख्या अर्थात 73 धावांची तुफानी पारी आणि त्यामध्ये आपण पावशिकत्यात विचार रावते या खेळाडूने आपण पावशिकत्यात तब्बल 9 चेंडूंमध्ये 33 धावांची तुफानी पारी आणि लगातार 5 षटकार। इथनं जर ती मॅच जारी राहिली तर विशाल कितपत पोहोचतो ते देखील पाहायचं आहे, कारण लगातार 5 चेंडूमध्ये 5 आले, पहिल्या बॉलवरती षटकार आला तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा खेळाडू तो ठरू शकतोय। माझ्या माहितीनुसार आपण पाहू शकता 6 चेंडूमध्ये 6 षटकार अर्थातच आई गावदेवी गोराट या संघाचा भूषण कात्रेने फेकले होते। तदनंतर आपण पाहू शकता असंख्य खेळाडू आहेत, परंतु माझ्या माहितीनुसार एकच खेळाडू आहे मला माहित। आता इथून ती कामगिरी आपण पाहू शकतात विशाल रावतेच्या माध्यमातून होईल का, हा एक प्रश्न चिन्ह आहे आणि सोडूयात या मॅच मध्ये। रोशन चव्हाण आपण पाहू शकतात तो सज्ज झालाय, बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतात मनीष गडक आणि विशाल रावते। मनीष गडकने सुरुवात खूप सुरेख पद्धतीची केली होती आधीच्या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये साठी तो देखील सलामी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। विशाल रावते तो सज्ज झालाय, त्याच्या साथीने मनीष गडक हा फलंदाज देखील मात्र आपण पाहू शकता। दोन संघांमधील ही मॅच मात्र पाहत आहेत आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकता एक विध्वंसक गोलंदाज अर्थातच ज्याच्या हातामध्ये एक वेगळी जादू आहे, त्याच्या हातामध्ये एक वेगळी स्किल आहे आणि प्रत्येक बॉल वरती काहीतरी वेगळं करण्याचा त्याचा मनसुबा, तोच गोलंदाज रोशन चव्हाण आपण पाहू शकता बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला। चला मॅचला सुरुवात करायची, 2 पंच ऑफिशियल आपण या मॅच साठी जायचं आहे। पंच आपण जायचंय, चला 2 पंच लगेच क्विकली मैदानाच्या आतमध्ये आपण जायचंय मॅच साठी। चला थोडासा स्पीडवर करायचं आपण। अजूनही आपल्याला जर पाहिलं ना तर तब्बली 5 मॅचेस इथे कंप्लीट करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने आपण थोडासा स्पीडअप तो करायचा आहे। 2 संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, एका बाजूने श्री साई रावत्याचा पाडा, दुसऱ्या बाजूने युवा क्रांती बडगड घोघाटपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 संघांमधील ही मॅच ती देखील पाहूयात। रोशन चव्हाण आणि त्याच्या विपक्षामध्ये खेळ करण्यासाठी आपण पाहू शकतात विशाल रावते तो सज्ज झालाय। विकेट जर पाहिली ना तर या विकेटचा विचार माती विकेट आणि तदनंतर पाहू शकतात बॅटरला अनुकूल झाली आजच्या दिवसामध्ये। आता 5 दिवसाचा लेखाजोखा तो वेगळा असेल, परंतु आजच्या दिवसाचा लेखाजोखा तो आपण ऐकवतोय, कारण ज्यामध्ये रन्स होत आहेत, परंतु जर तुमच्याकडे व्हेरिएशन असेल, तुमच्याकडे चांगलं पददालित्य असेल ना तर आपण पाहू शकता या विकेट वरती तुम्ही गोलंदाजी सुरेख पद्धतीची करू शकता आणि त्याचमुळे आपण पाहू शकता रोशन चव्हाण बॉलिंग मार्क वरती सज्ज झाले विशाल रावतेच्या विपक्षामध्ये। विशाल साठी जर पाहिलं तर पहिला बॉल रोशनच्या माध्यमातून, व्हेरी फर्स्ट बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून हा बॉल वाईट घोषित केला गेला। वाईट बॉल येतो आणि वाईटच्या मदतीने धावसंख्यात इथे आपण पाहू शकता श्री साई रावतेचा पाडा संघाचं अकाउंट ओपन झालं गेलंय। 1 अंकांवरती आपण पाहू शकता 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये पाहू शकतात। 2 संघातील द्वंद्व, 2 संघातील ही मैत्रीपूर्ण संघर्ष आपण पाहत आहेत। पहिलाच बॉल तिकडे खेचलाय, आउटसाइड दी ऑफ स्टंप पाहू शकतात आणि त्याचमुळे चेंडू घरंगलत जमिनीला निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। 2 धावेचा कॉल तो इकडे कंप्लीट केला, 1 धावेचा मनसुबा होता, परंतु 1 कला सिंगल दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा मानस तो झालाय कंप्लीट आणि त्याचमुळे जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती पाहू शकतात तब्बल 3 आकड्यावरती पोहोचली गेली आहे। अनिलच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती हा कडक स्ट्रोक मात्र आपण पाहू शकता चौकारमध्ये चेंडूला परावर्तित केलं गेलं आणि 4 धावेने धावफलकात वाढ होती आणि धावफलक 4 ने पुढे सरकले, 7 आकड्यावरती पोहोचलं गेलं। रोशन चव्हाण आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज झालेत आणि त्यांच्या माध्यमातून यावेळेस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड बॉल निघून चाललाय सरळ, पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय 4।
जबरदस्त मॅच मात्र आपण पाहू शकतात आणि बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर धावसंख्या 11 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. एक विकेट जरूर प्राप्त केलाय. बॉलिंग मार्क वरती रोशन चव्हाण आपण पाहू शकतो तो सज्ज झालाय आणि 5 चेंडूचा खेळ. शेवटच्या बॉलवर देखील आक्रमण केलंय. फ्लिक ऑफ द रिस्टने बॉलला फेकलंय 6 धावेसाठी षटकार. जबरदस्त आपण पाहू शकतो अनिलच्या बॅट मधनं 2 चौकार तदनंतर एक षटकार तो फेकला गेला आणि धावसंख्या जर पाहिली तर एका षटकाखेरीज फलकावरती 17 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. ज्या पद्धतीची सुरुवात आधीच्या मॅच मध्ये झाली होती त्याच पद्धतीची सुरुवात या मॅच मध्ये देखील पाहायला मिळते. जरूर विशाल बाद झालेत परंतु तदनंतर धावांचा वेग तो थांबत नाही. 17 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. संदेश जो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. विपक्षात मनीष आहे आणि मनीषच्या विपक्षामध्ये त्याला 6 चेंडूंचा खेळ तो करायचा आहे आणि त्यासाठी पहिला बॉल तो घेऊन जातोय. संदेश बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकता सज्ज झाला आणि त्याच्या माध्यमातून पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी आपल्या क्रीज वरती तो सज्ज आहे. आउटसाइड डी ऑफस्टम अर्थातच आपण पाहू शकता राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिलाच बॉल वेगवान ते स्तरार होता आणि त्याचमुळे पंच तिकडे जोडले गेलेत. डेफिनेटली ट्विस्ट आहे आणि पंचाच्या माध्यमातून हा बॉल जर पाहिला तर वाईट घोषित केला गेला. वाईट बॉल येतो आणि वाईट बॉलने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चितपणे वाढ होती. धावसंख्या 18 आकड्यावरती पोहोचली. पुन्हा एकदा संदेश आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यावेळेस वन्स अगेन तीच पुनरावृत्ती वन्स मोरचा सिग्नल तो आलाय की काय याच पद्धतीचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 वाईट आलेत. बॅक टू बॅक 2 वाईट आले. धावसंख्या फलकावरती पाहू शकते तब्बल 19 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. बॉल होते यार आणि बॅटना इनटू द गॅप नो चान्स फॉर द फिल्डर परंतु आउटफील्ड स्लो झाली तिकडे आणि त्याचमुळे चेंडू आतमध्ये थांबला आणि दुसरा धावेचा कॉल तो केलाय. 2 धावा तिकडे कंप्लीट झाल्यात आणि समोरच्या बाजूने जी बाईक पार्क केली आहे ना जी आपण पाहू शकता येलो कॅप आपली ती तो मिरर थोडासा सारखवायचा आहे. एक चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या 21 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. नवीन बॅटर तो दाखल आहे. यावेळेस सारबा वाटणे बॅटचे लॉंग स्टॉप रिजनला नो स्टॉप करीत बॉल निघून चालाय सरळ सीमा परिक्षेत्राच्या बाहेर येतोय. इथे दुसऱ्या बॉलवरती हा झन्नाटेदार चौकार 4. पंचवीस धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. षटकातील 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत अद्यापच झाला गेला. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट करणं ते बाकी आहे. तिसरा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस आपण पाहू शकतो. एक सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी नाही आहेत कारण बॉल तिकडे कलेक्ट झाला. बॉलला स्टॉप केला आणि त्यानंतर एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येत वाढ आणि धावसंख्येचा आलेख आपण पाहू शकतो 26 आकड्यावरती पोहोचलाय. 26 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे. एक विकेट जरूर प्राप्त झाली परंतु धाबा घेणं ते मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर धावसंख्या झपाट्याने वाढती आहे. षटकातील अर्ध्या चेंडूंचा खेळ तो कंप्लीट झालाय. लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहू शकतो अनिल गहिला आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्या माध्यमातून
बहारदार खेळ पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तोच अनिल स्ट्रायकिंग एंड कडे सज्ज आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्टने खेळण्याचा मानस एंड मुवमेंटला जर पाहिलं तर चेंडूला स्टॉप केलं बॅटच्या जर पाहिलं तर रडार मध्ये चेंडू होता जरूर परंतु त्या बॉलवरती देखील एक सिंगल धाव तिकडे प्राप्त केली आणि 4 चेंडू अखेरीस धावसंख्या सिंगलने पुढे पोहोचली गेली पलकावरती तब्बली 27 या आकड्यावरती 27 धावा पलकावरती जोडल्या गेल्यात बॉलिंग मार्क वरती संदेश घाटाला आपण पाहू शकतो ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली जरूर पहिल्या 2 चेंडूवरती वाईट चेंडू आले परंतु तदनंतर चांगल्या पद्धतीचा कमबॅक यावेळेस आडवा बाट नंबरिंग नुसार हा पटका आलाय दमदार बॉल निघून जाईल सरळ रेषेत चौकार येतोय इथे मनीष गडकच्या बॅटमधनं दमदार स्ट्रोक 4 15.50च्या सरासरी धावसंख्या एक्झिक्यूट केली गेली आणि तदनंतर 31 धावा पलकावरती जोडल्या गेल्या आता 6 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक आणि त्यावरती कशा पद्धतीचा कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय हे पाहूयात घेऊया एक छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका एकत्र पाहत राहा दिवी बालखंड कैलासवासी नितेश मूर्ती चषक 2025 चा हा रणसंग्राम षटकांचा खेळ कंप्लीट झालाय धावसंख्या 31 आकड्यावरती पोहोचली गेली एक विकेट जरूर बाद केलाय परंतु धावांचा वेग तो थांबत नाहीये आणि त्याचमुळे धावसंख्या 31 आकड्यावरती सध्याच्या घडीला पोहोचली गेली आहे एकनाथ गोपनोर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय खूप चांगला गोलंदाज आहे आणि एकनाथ गोपनोरला कमबॅक करावा लागेल कारण धावसंख्या ती भन्नाट वेगाने वाढली आहे फलकावरती आता इथून जर पाहिलं ना तर शेवटच्या षटकामध्ये कितपत खर्च केला जातोय तो देखील पाहायचा आहे यावेळेस आडवा वाटणे केल्याचा मानस क्षेत्ररक्षक तिकडे आहेत उपस्थित आणि बॉलला फील्ड करतायत बॉल स्टॉप करून रिटर्न करतायत एक सिंगल धाव ती कन्वर्ट झाली आणि सिंगल धाबेच्या मदतीने धावसंख्येत वाढ धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतो तब्बली पोहोचली गेली 32 आकड्यावरती धावसंख्या एका चेंडू अखेरीस ती आपल्याला पाहायला मिळते पहिल्याच बॉल वरती एक सिंगल धाव तिकडे अर्जित केली आणि धावसंख्या 32 आकड्यावरती पोहोचली आहे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे एकनाथ गोपनोर काय या मॅच मध्ये कमबॅक करील का कारण पाठपुरावा करणं ही क्रिकेटची गरज आहे परंतु तो पाठपुरावा होणार नाहीये मनीष गडकच्या बॅटमधनं हा फटका आला दमदार मनीष गडकची बॅट बोलली आहे बॉल सीमारेषा पार येतोय दमदार षटकार 6 मॅग्निफिझम स्ट्राइक जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली जाते मनीष गडक आहे त्याचं नाव सुपर यावेळेस एक खोलवर टप्प्याची लेंथ होती एक जबरदस्त बॉल जड मध्ये होता आणि त्याचमुळे पंचाकडे लाऊडली अपील केली जाते परंतु पंच या चेंडूवरती इंटरेस्टेड नाहीयेत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर अपील फेटाळून लावली आहे धावसंख्या 38 आकड्यावरती पोहोचली 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला मनीष गडक स्ट्रायकिंग एंडकडे सज्ज आहे दुसऱ्या बाजूने अनिल गैला ज्याने या डावाची सुरुवात खूप सुरेख पद्धतीची केली आहे तो अनिल देखील पाहू शकते यावेळेस पुन्हा एकदा मनीषने चेंडूला उडवलंय उंची जास्त प्राप्त केली आहे लांबी कमी आहे
आणि त्याच मुले इथे योगेशने हा झेल कॅरी केलाय. मिस्टर मनीष कडक हाता उठवतोय. बॅटर बाद. संदीप कुटाडे आपण पाहू शकतात बॅटिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. 38 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली. सॅटिस्फॅक्शन देणारी धावसंख्या जरूर आहे, परंतु एकनाथच्या माध्यमातून हा कमबॅक चांगला आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत अद्यावत झाला. 38 ला 2 ही सध्याच्या घडीला आपण पाहू शकतात फळक आहे. समोरच्या दिशेने फटका प्रॉपरली सेट केला. इनटू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल रफू चक्कर. बॉल चालाय सीमारेषा पार. येतो इथे एक दमदार षटकार. 6. शेवटचा बॉल आहे एकनाथ. शेवटच्या बॉलवरती आडव्या पाठ निघाल्याचा मानस. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नाहीत, कारण निलजर सनी चेंडू जर पाहिलं तर डिलिव्हर्ड झालाय. दुसऱ्या धावेसाठी वेगाने गेलेत आणि तब्बली 2 धावा तिकडे कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक 3 चा खेळ तो अद्यावत झाला आणि 3 षटकाची आखरी धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. आता 47 धावांचं टार्गेट ते सेट केलं. अर्थातच युवा क्रांती गोटगाव संघाला. ऑफिशियल पहिला पुकार चला दोन्ही संघाचे कॅप्टन. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस साठी. आई गावदी स्पोर्ट अंबराई आणि जय बजरंग लाखिवली संघ. चला आपण टॉस करतोय. दोन्ही संघ लगेच क्विकली यायचे टॉस कंप्लीट केला जाईल. नेक्स्ट मॅच साठी आपण तो टॉस इथे कंप्लीट करणार आहोत. तर चला दोन्ही संघाने यायचे. अठरा चेंडूमध्ये 47 धावांचा पाठलाग तो करायचा आहे आणि त्यासाठी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संदेश आणि त्याच्या साथीनं रोशन चव्हाण. अंबराई संघ विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. टॉस अपडेट ते पोहोचवले गेलेत. मॅचला सुरुवात होती. पूर्वार्धाचा खेळ तो कंप्लीट झालाय. आता उत्तरार्धाचा खेळ अर्थातच सेकंड इनिंगला सुरुवात होते. एकंदरीत बॉलिंग मार्क वरती रोशन मोरे आपण पाहू शकतात. संदेश घाटाल आणि रोशन चव्हाण ही जोडी. संदेश
स्ट्रायकिंग एंड कडे सज्ज झाला आणि आपण पाहू शकता 47 धावांचा पाठलाग 18 चेंडूंमध्ये करायचा आहे. धावसंख्या बलाढ्य आहे, परंतु त्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी मनसुबे, मानस आणि आत्मविश्वास तो गरजेचा आहे. आणि त्याचमुळे आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अर्थातच गोलंदाज रोशन पहिलाच बॉल बॅटची एज लावली आपल्यास अपील देखील तिकडे उचलून घेतली जाते का, परंतु चेंडू जर पाहिला तर तो खाली लागला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं ना तर तिकडे पंच आपण पाहत आहेत या चेंडूवरती इंटरेस्टेड नाहीयेत. एक चांगली अपील केली होती. बॉल तयार, फुल धरण्याचा चेंडू आडवा पाठणे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिकडे. बॉलला फील्ड केलं, हे क्षेत्ररक्षण खूप सुरेख पद्धतीचं पाहायला मिळतं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आपल्या संघासाठी तब्बली 3 धावा तिकडे सेव्ह केला या क्षेत्ररक्षकाने. 2 चेंडूचा खेळ तो अद्यापच झालाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात ती 1 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. रोशन जो स्ट्रायकिंग एंड कडे आता सध्या स्थिर झालाय. दुसऱ्या बाजूने रोशन मोर आपण पाहू शकतात बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला आणि रोशन मोरच्या माध्यमातून हा तिसरा बॉल. यावेळेस बॅटच्या राडार मध्ये चेंडू आला, परंतु टोला हा चेंडू लागला आणि त्याचमुळे जर पाहिलं गेलं तर बॉलला फील्ड केलं, बॉल रिटर्न. तोपर्यंत आपण पाहू शकता 2 सिंगल धावा तिकडे कंप्लीट झाल्या. 2 धाब्याच्या मदतीने आपण पाहू शकता धावसंख्या 2 ने वाढली गेली आणि जाऊन पोहोचली गेली 3 या आकड्यावरती. षटकातील 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 आता इथून 3 चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक ते रोशनला खेचावे लागतील, कारण धावसंख्या 47 करायची आणि त्या इंटेन्शननी त्या माइंडसेटनी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला इथे खेळ आकार लागणार आहे. यावेळेस त्याच रिजन मध्ये खेळण्याचा मानस तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित झाले गेले तरी या चुकी करणार नाहीयेत. विकेटचं बदल, जेल कॅरी, फर्स्ट विकेट डाऊन इयर मिस्टर रोशन चव्हाण, बॅक टू दी डगआउट. बाद एकनाथ आपण पाहू शकतात नव्याने बॅटर दाखल झालाय. 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. बॉल तयार, यावेळेस एकनाथने बॉल उचललाय. पुन्हा एकदा झेल करायची आहे संधी, परंतु बॉल डाऊन द ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये ओव्हर दी बॉलर रेट 2 धाबेसाठी निघून गेलाय. 2 धाबेचा कॉल तिकडे कंप्लीट झाला आणि 2 धाबेच्या मदतीने 5 चेंडू अखेरीस धावसंख्या फलकावरती 5 या अंकावरती सध्या चकडीला पोहोचली गेली आहे. आता इथून शेवटचा बॉल शिल्लक आहे. जबरदस्त बहारदार खेळ श्री साई रावत्याचा पाडा संघाच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय आणि प्रथमतः बॅटिंग करीत असताना 43 धावा आणि 47 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आणि गोलंदाजी सुरेख आहे. P1च्या षटकामध्ये त्यावेळेस लॉक करायचा प्रयत्न होता, प्रयत्न तिकडे फसते गेले. बॉल फील्ड केलाय, परंतु बाईकच्या स्वरूपाने आपण पाहू शकतात एक सिंगल धाव ती कन्वर्ट झाली आहे आणि षटकाची देखील झाली आहे समाप्ती. एका षटकाखेरीस आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. अर्थातच जर पाहिली गेली ना तर धावसंख्या फलकावरती पोहोचली गेली 6-1. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकतात. आता जर पाहिलं तर नवीन गोलंदाज सज्ज झालाय मनीषने खूप सुरेख खेळ आजच्या दिवसामध्ये तो केलाय. तो मनीष देखील मात्र आपण पाहू शकतात विकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एका षटकाचा खेळ तो कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात अर्थातच 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. 6-1 ही सध्याच्या घडीला आपण पाहू शकतात हे फलक आपल्याला पाहायला मिळते.
यावेळी सालबा पाटणेकरचा मानस जर पाहिलं तर 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू गॅदर चेंडू रिटर्न करण्याचा मानस आणि कलेक्ट केल्यानंतर चेंडू रिटर्न करण्याचा मानस झाला. तोपर्यंत एक सिंगल धाव ती कंप्लीट झाली. एका सिंगल धाब्याच्या मदतीने धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचले. एक चेंडूचा खेळ तो आतापर्यंत अद्यापच झाला गेलाय. खूप सुरेख पद्धतीचा खेळ मात्र आपण पाहू शकतो. अर्थातच आई गावदेवी बलखडी आयोजित आपल्याला कैलासवासी नितेश मूर्ती चषक पाहायला मिळते. यावेळेस कडक स्ट्रोक आहे. यावेळेस चेंडूला फेकून दिलंय संदेश गाडालच्या वाटपातनं. बॉल रफू चक्कर 6 धाबेचा टोला. संदेश घाटालचा बोलबाला षटकार 6. खेळ कंप्लीट झाला. 13 धावसंख्या फलकावरती जोडली आणि काय जबरदस्त फटका इथे एक्झिक्यूट केला गेला आणि त्याच फटक्याच्या जोरावरती धावसंख्या 13 आकड्यावरती पोहोचली गेली. पुन्हा एकदा बॅटर तयार. यावेळेस बाची आहे जिथे धक्का बसतोय इथे संदेश घाटाला बाद व्हावं लागेल. मिस्टर संदेश घाटाल बाईक छुदी द गाऊट बाद. धावसंख्या फलकावरती 13 आकड्यावरती पोहोचले गेले. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 3 चेंडू अखेरीस 13 ही धावसंख्या आपण पाहू शकतो. विकेटच्या पटलावरती पाहायला देखील मिळते. नवीन बॅटर सुमित तुंबडा आपल्याला पाहायला मिळतोय. तो दाखल झालाय आणि त्याच्या माध्यमातून इथे यावेळेस सुमितच्या पहिल्याच बॉलवरती चेंडूला फेकून दिले गेले सरळ सीमा रेषा पार. येतो एक तगडा प्रहार सुमितच्या वाटपातनं. दर्जेदार स्ट्रोक 6. चेंडू मध्ये 28 ची गरज आहे. सुमित तुंबडाने आपले इरादे स्पष्ट केले की मी थांबणार नाहीये आणि पहिल्याच बॉल वरती कडक स्ट्रोक त्याने खेचला गेला. यावेळेस सालबा पाटणेकरचा मानस एक वेगवान तेजतर्रार बॉल आणि त्यावरती बॅटर बीट झाले. एक सुरेख बॉल तिकडे कंप्लीट झाला आणि त्याच मुळे जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ तो कंप्लीट. 19 ही धावसंख्या 7 मध्ये 28 ची गरज आहे. अर्थातच 5 चेंडूंमध्ये तगडे प्रहार ते खेचावे लागतील आणि एकंदरीत मॅचचा पगडा जर पाहिला तर श्रीसाई रावत्याचा पाडा संघाचा भारी आहे. परंतु इथनं एका षटकार आला ना आणि तोच खेचण्याचा मनसुबा होता आणि तो मनसुबा तिकडे फसला गेलाय. इथे बॅटर बाद झालाय. गेल्या पावली परतावा लागेल. एक षटकार खेचलाय जरूर. सुमित तुंबडा बागचुदी द गाऊट. धक्का क्रमांक 3 बाद. एकोणावीस ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली. 2 षटकांचा खेळ तो कंप्लीट झाला आणि षटक क्रमांक 3 साठी आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती विशाल रावते सज्ज झाले. आता इथून 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 28 ची गरज आहे आणि विशाल रावते आपण पाहतायत प्रगतीच्या पटलावरती सज्ज झाले. रावत्याचा पाडा एक्सप्रेस विशाल रावते पहिला बॉल साठी बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल तिकडे फेकलाय. फटका फसलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित आणि त्याच्या माध्यमातून झाली चूक. बॉल निघून गेलाय. पहिल्याच बॉलवरती सीमा परिक्षेत्राच्या बाहेर येतोय नशिबाचा षटकार 6. एकोणावीस ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहू शकतो पहिल्याच बॉल वरती हा तडाखा आपण पाहू शकतो. वन्स अगेन पुनश्च एकदा फटका बसलाय परंतु तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचलेच नाहीयेत.
2 धावेचा कॉल कंप्लीट झाला आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचली गेली फलकावरती. आपण पाहत आहेत 27 या आकड्यावरती 4 मध्ये बीचची गरज आहे. 3 मोठे स्ट्रोक, 3 जबरदस्त प्रहार खेचावेच लागतील आणि त्या इंटेन्शनने मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवावा लागेल. एकनाथ गोफणोर आपण पाहू शकता, ज्याच्या माध्यमातून जबरदस्त प्रहार 5 चेंडू मध्ये 12 ची खेळी त्याच्या माध्यमातून सध्याच्या घडीला पाहावं येते. चांगला बॉल होता परंतु इथे प्ले अँड मिस. बॉल ही विकेट किपरच्या उत्कंठामध्ये निघून गेला डॉट स्वरूपाने. तिसरा बॉल कंप्लीट. आता 3 मध्ये 20 ची गरज आहे आणि विशाल रावते व्हेरिएशन आहे, काबिलियत आहे, पोटेन्शियल आहे आणि ॲबिलिटी देखील आहे. तो विशाल रावते राईट अप अराउंड द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला आणि त्याच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत परिपूर्ण केला. आडबा बाटणं फटका पुन्हा एकदा फसला गेलाय. एकंदरीत जर पाहिलं तर मॅच थोडीशी दूर राहिली. आता औपचारिकता पूर्ण करावी लागेल या उर्वरित 2 चेंडूंवरती, कारण 2 चेंडू मध्ये तब्बली जिंकण्यासाठी आपण पाहू शकतात 20 ची गरज आहे. 2 मध्ये 19 ची गरज आहे. अर्थातच इथून राम हा बॅटर स्ट्रायकिंग एंड कडे सज्ज झाला आणि त्याच्या माध्यमातून 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट केला जाईल. थोडेसे बॅकफुटला जरूर गेलेत परंतु ही मॅच जर पाहिली तर पूर्णपणे खेचली गेली श्री साई रावत्याचा पडा संघाच्या माध्यमातून. चला विशाल, बॉल कंप्लीट करायचा आहे. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट करायचा आहे. आपण त्यावेळेस चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. आपण पाहू शकतो की निर्धाव बॉल तो कंप्लीट झाला. आता शेवटचा बॉल आहे, औपचारिकता ती कंप्लीट करायची आहे. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघाला सज्ज राहायचंय. आई गावदेवी स्पोर्ट अंबराई संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये जय बजरंग लाखिवली संघ. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण सज्ज राहायचंय. समोरच्या दिशेनं शेवटला जाता जाता केलाय तगडा प्रहार, बॉलला पाठवलाय थेट रणांगणाबाहेर. येतोय 1 षटकार 6.